घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल, जीप छाटेल, आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला दिल्या शिव्या, शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचं राष्ट्रवादी समोर आव्हान. उन्हाचा तडाखा वाढल्यानं मतदानावर परिणाम होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी केलं अजितदादांना अभिवादन. विद्या प्रतिष्ठानमधल्या स्मृतीस्थळाला दिली भेट. अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावुक. बारामती पोटनिवडणुकीसाठी शरद पवार मतदान करणार नाहीत. प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. भाजपकडून अक्षय कर्डिले मतदान. विरोधात 7 उमेदवार रिंगणात. शरद पवारांच्या पक्षाचे गोविंद मोकाटे रिंगणात. पश्चिम बंगालमध्ये 152 जागांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज. तर तामिळनाडूमधल्या सर्व 234 मतदारसंघात मतदान. दोन्ही राज्यात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठीचा समावेश. अमित ठाकरेंच्या मागणीला यश. याआधी मराठीला डावलून फक्त इंग्रजी आणि हिंदीचा होता समावेश. निवडणुकांसाठी महिला विधेयकाचा मुद्दा आणला. महिला विधेयकाला विरोध केल्याचा दावा साफ खोटा. काँग्रेस खासदार शोभा बच्छाव यांचं प्रत्युत्तर. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करून हातपाय बांधून शाळेत डांबलं. गोंदियाच्या परसवाडा परिसरातला धक्कादायक प्रकार. परतवाड्यामधल्या लैंगिक शोषण व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 8 नराधमांची 11 बँक खाती सील. अश्लील व्हिडिओचा बाजार मांडून पैसे कमवल्याचा आरोप. आरोपी अयान अहमदनं रीलमध्ये वापरलेली थार पोलिसांकडून जप्त. रीलमधली थार राजेश प्रजापती यांच्या मालकीची. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 5व्या गुन्ह्यात आज खराची पोलीस कोठडी संपणार. तपासात महत्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती. निंबा गावातल्या अंधश्रद्धेच्या अघोरी प्रकारानं खळबळ. भोंदू बाबावर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद. महिला आणि बालकल्याण समितीकडून तक्रार दाखल. लासलगावमध्ये आणखी एका भोंदू विरोधात गुन्हा दाखल. बाबावर महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. महेश गिरी असं भोंदूचं नाव. गोरेगावच्या नेस्कोमधल्या ड्रग्ज पार्टी प्रकरण. अटकेतल्या अधिकाऱ्यांची हायकोर्टात धाव. अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा. बुधवारी रात्री भाजपची खलबतं. विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांच्या निवडीसाठी मंथन. परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती. शिवसेनेकडून संपर्क प्रमुखांची यादी जाहीर. प्रत्येक मंत्र्यांकडे 2 जिल्ह्याची संपर्क प्रमुख म्हणून असणार जबाबदारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत निर्णय. कल्याण डोंबिवलीकरांसह भिवंडीकरांच्या मेट्रोचं स्वप्न होणार पूर्ण. वाढीव खर्चासह भिवंडीत भुयारी मार्गाचा शासन आदेश प्रसिद्ध. आमदार रईस शेख यांची माहिती. नागपूर मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नगरसेवकांसोबत कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक सभागृहात पोहोचल्यानं एकच गोंधळ. सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकून समर्थकांनी केला प्रवेश. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज आणि उद्या 6 तास बंद असणार. डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत. कांदा पिकासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढला. भांडवलाच्या 50% रक्कमही हाती पडत नसल्यानं शेतकरी हतबल. नागपूरमधल्या काही पंपांवर आजही गॅस टंचाई. एलपीजी पंपावर गॅस संपल्यानं वाहनधारकांना फटका.